घुबडाची शिकवण. गावाच्या टोकाला चिंटू नावाचा एक साधा निरागस मुलगा राहत होता. त्याचे मन खूप कोमल होते, लोकांवर विश्वास ठेवणारा आणि कोणत्याही गोष्टीत पटकन खुलून जाणारा तो. पण या साधेपणामुळे त्याला वारंवार दुखावलं जायचं. एके दिवशी तो शेताच्या कडेने बसला होता. डोकं खाली घालून विचार करत होता. मी एवढं मनापासून सगळ्यांसाठी करतो, पण सगळे मला फसवतात. असं का होतं माझ्याबरोबर? तेवढ्यात वरच्या झाडावर बसलेल्या एका पांढऱ्या घुबडाने त्याला हळू आवाजात हाक मारली. ए छोट्या, एवढा उदास का? चिंटू दचकून वर पाहू लागला. अरे, तू बोलतोयस? घुबड पण बोलतात का रे? घुबड हसत म्हणालं. हो रे, बोलतात, पण फक्त त्या मनापासून विचार करणाऱ्या लोकांशी. आणि आज तू मला दिसलास म्हणून आलो आहे तुझ्याशी बोलायला. तुला एक गोष्ट सांगायची आहे. चिंटू आश्चर्यचकित होऊन विचारतो. काय गोष्ट? घुबड शांत आवाजात म्हणालं. कोणीही कितीही जवळचा असो, आयुष्यात 3 गोष्टी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. चिंटू, कोणत्या 3 गोष्टी? घुबड. पहिली, तुझी माणुसकी. ती हरवली तर सगळं काय हरवलं. दुसरी, तुझा आत्मसन्मान. तो जर इतरांच्या हातात दिलास तर तुला कायम अपमान सहन करावा लागेल. आणि तिसरी, तुझा विश्वास. तो चुकीच्या लोकांवर ठेवलास तर आयुष्यभर जखमा भरून येणार नाहीत. चिंटू विचारात पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मला हे समजलं नव्हतं. मी तर नेहमी इतरांच्या सांगण्यावर चालतो, म्हणूनच सगळे मला दुखवतात. घुबड त्याच्याजवळ येत अलगद म्हणालं. म्हणूनच ही शिकवण लक्षात ठेव. स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतःला जप. आणि जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुझ्या मनाचा आवाज ऐक, कारण तुझ्या मनापेक्षा खरं कोणी बोलत नाही. काही दिवस गेले. चिंटूने ही शिकवण मनात कोरून ठेवली. गावातील लोक जेव्हा त्यांच्याकडून फुकट काम करून घ्यायचे तेव्हा तो नम्रपणे म्हणायचा, माझा वेळ आणि मेहनत माझ्यासाठी मौल्यवान आहे. आता मी ती उगाच देणार नाही. जेव्हा कुणी त्याचा आत्मसन्मान दुखवायचा प्रयत्न करायचे तेव्हा तो शांत पण ठाम आवाजात म्हणायचा, माझ्याशी नम्रपणे बोला, कारण आदर देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा कुणी खोट्या वचनांनी त्याला फसवायचा प्रयत्न करायचे तेव्हा तो हसून म्हणायचा, विश्वास हा खूप मोठा खजिना आहे. तो मी चुकीच्या हातात देणार नाही. हळूहळू गावकऱ्यांना जाणवलं की चिंटू बदलला आहे. तो आता कमजोर नाही, तर ठाम आणि स्वाभिमानी झाला आहे. एका दिवशी तो पुन्हा शेताच्या कडेला गेला. झाडावर तेच घुबड बसलं होतं. चिंटू डोळे भरून म्हणाला, तुझ्या त्या 3 शिकवणींनी माझं आयुष्य बदलून टाकलं. आज मी स्वतःला हरवलं नाही, उलट मी स्वतःला शोधलं. घुबड हसून म्हणालं, आता मला शांतपणे निघून जायचं आहे, कारण तू तुझ्या आयुष्याचा मार्ग शोधलायस. लक्षात ठेव, जगातलं सर्वात मोठं शहाणपण म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला न गमावणं. घुबड पंख पसरून उडून गेलं. चिंटू हसत राहिला. डोळ्यात आत्मविश्वास, हृदयात नवीन ताकद आणि मनात कायमचं कोरलेलं ते 3 शब्द, माणुसकी, आत्मसन्मान आणि विश्वास. आपण कितीही कोणावर प्रेम केलं तरीही आपली माणुसकी, आत्मसन्मान आणि विश्वास हे इतरांच्या हातात देऊ नयेत, कारण हीच आपली खरी ताकद आहे.